नमस्ते सर्वांना. तर बघा, आज संध्याकाळचं जेवण लाईटली होतं. तर मी बघा तांदूळ भिजत घातले तिथे थोडा वेळ, 15-20 मिनिटं. आणि मटारचं म्हणजे असे मसाले भात टाकणार म्हणजे करणार आहे. त्याच्यासाठी बघा कांदा, टोमॅटो, आलं, लसूण असं, तर कोथिंबीर वगैरे अशी तर मी निवडून ठेवलेली आहे अगोदरच. आणि बघा उकळीमध्ये जिरं, आलं, लसूण असं पेस्ट करणार आहे. आणि त्यासाठी इकडं तांदूळ पण भिजत घातलेत. आणि पप्पाने बघा कणस मम्मीने शिजवून दिली होती, पप्पा घेऊन आले होते. आणि मस्त असं दररोज आम्ही कणस खातो एक दिवसाआड. आणि आज भाजीमध्ये मम्मीनं भाजी दिलती आपली तांदळाची भाजी, आपली रानातली असते ना ती. आणि मस्त असा मिरचीचा ठेचा पण दिलता आईनं माझ्या. तर बघा कोणताही घास करू द्या आई माझ्यासाठी देत असतील नाही थोडं पण, अशी आईची माया असते बघा. तर इकडं पाणी गरम करायला ठेवले, कारण भात गरम पाण्यातच मी परत टाकणार आहे, त्याच्यामुळं पटकन होईल असं वेळ झालता. तर तेल तापलं आणि जिरी मोहरी त्यात टाकून घेतली बघा. आणि जिरी मोहरी तडतडली की त्याच्यात ना मग खडे मसाले टाकून घेतले, जे की आपलं काय म्हणते तर हिंग थोडंसं टाकून घेतल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये खडा मसाला म्हणजे दालचिनी, मिरं असं लवंग वगैरे घेतली टाकून. आणि ही पेस्ट पण त्यात टाकून घेतली. आणि मी आज कुंकू लावले. तर कसं दिसते कुंकू तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. तर आवड म्हणजे चांगलं नाही वाटत मला, पहिल्यांदा लावले त्यामुळं. तर ही पेस्ट पण त्यात टाकून घेते. आणि असं कांदा वगैरे लालसर भाजला की त्याच्यामध्ये मग टोमॅटो वगैरे पण टाकून घ्यायचं, जे काही वाटाणे वगैरे आपण सोलून घेतलेले शेंगाचे. तर मग त्याच्यामध्ये मी मॅगी मसाला पण थोडा टाकून घेतला. पहिला अगोदर भात केला त्याच्यामध्ये थोडा टाकलेला. आणि हा बिर्याणी मसाला पण टाकून घेतला, जर अजून टेस्ट थोडी बिर्याणी सारखी येईल म्हणून. तर ह्या वाटाणे पण टाकून घेतले. आणि जे काय थोडंसं इकडं तिकडं परतून घेतलं. आणि मग आपले तांदूळ पण त्यात ॲड केले भिजत घातलेले. आणि चांगलं परतलं, मीठ वगैरे टाकलं. आणि त्यात गरम पाणी असं टाकून घेतलं. आणि मस्त असं झाकून टाकून एक मस्त असं पाणी आटूस तर झाकलं. आणि इकडं बघा दूध पण आले तर आमचं रतिबाचं. तर कसं दूध आहे बघा, फेसाचं सारखं मस्त अशी शाई येते दुधाला. तर इकडं तयार झालेला आहे भात. तर या कसा वाटतो सांगा, कोथिंबीर अशी मस्त टाकले. कसा वाटला म्हणजे भाताचा प्रोग्राम आमचा सांगा नक्कीच तुम्ही. आणि आमचे इकडं आलेत बघा जेवण्यासाठी, तयार आहेत, दुकान बंद करून आलेत. आणि खाऊ पण आमच्यासाठी वडापाव गरमागरम असा घेऊन आणि भजी पण घेऊन आलेत. तर असं आमचं संध्याकाळचं बघा जेवण होतं. तर श्राव बघा बोलवते भजी खायला या. आणि आमची पंगत अंगत बसलेली आहे, आत्या ह्याने सगळे जेवायला बसलेत. तर या जेवायला तुम्ही पण सगळे.